मित्रांनो, कोण होतीस तू काय झालीस तू मालिकेचा नुकताच एक नवा प्रोमो रिलीज झाला आहे, ज्यामध्ये यश कावेरीने स्वतः मानची भेट घेऊन त्यांच्यासमोर त्यांच्या प्रेमाची कबुली दिली आहे. होतं असं की कावेरीने आता आपल्या चांगल्या गुणांनी, संस्कारांनी अखेर मानचं मन जिंकलं आहे आणि मासुद्धा कावेरीवरती खूप खुश आहेत. मा स्वतः यशला कावेरीला त्यांच्या रूममध्ये घेऊन यायला सांगतात. जेव्हा यश मानच्या समोर कावेरीला आणतो त्याच वेळेस कावेरीला, तुला ओळखण्यात मी खूप मोठी चूक केली, पण आता मला तुझ्या बाबतीत एक खात्री पटली आहे की माझ्यानंतर जर या घराची जबाबदारी कोणी घेऊ शकत असेल तर तीच तू आहे. हे घर तू खूप छान सांभाळशील. आजपासून या घराण्याचे कारभारीण फक्त तूच आहे, असं म्हणत कावेरीच्या हाती तिजोरीच्या चाव्या सोपवतात. आता कावेरीला धक्काच बसतो आणि यश कावेरी दोघांच्याही मनात आता अपराधी पावनाची भावना उफाळून येते, कारण त्या दोघांनाही मानची फसवणूक केल्याबद्दल खूपच वाईट वाटतं. पण दोघेही मिळून आता खूप मोठा निर्णय घेतात की आता धर्माधिकारींपासून, मानपासून सत्य लपवायचं नाही, तर निडरपणे जाऊन दोघेही मानची भेट घेतात. कावेरी स्वतःच्या तोंडून सत्याला वाचा फोडते की या घराण्याचे उत्तराधिकारी तुम्ही जिला समजताय ती नाहीच आहे, कारण मी तुमच्या घराण्याची सूनच नाही आहे. मी चिकूची खरी आई नाहीच आहे. जिच्याशी उदय भाऊजींचं लग्न झालं ती कावेरी मी नाही आहे. आणि काऊबद्दलची सगळी माहिती कावेरी स्वतःच देते. आता तिची साथ द्यायला यशही तिच्यासोबत आहे. कावेरी स्वतः सांगते की मला माफ करा, इतके दिवस मला तुमच्यापासून सत्य लपवायचं नव्हतं, पण लपवावं लागलं. पण मी अजून तुमच्या सगळ्यांची फसवणूक नाही करू शकत, तुमच्या सगळ्यांशी खोटं नाही वागू शकत. आणि त्याच वेळेस यश तिची साथ देतो. कावेरीच्या खांद्यावरती हात ठेवून यश सांगून टाकतो की माझं जिच्यावरती प्रेम आहे तीच ही कावेरी. हो मा, माझं या कावेरीवरती प्रेम आहे आणि मला फक्त हिच्याशीच लग्न करायचं आहे. परंतु इथे ट्विस्ट असा आला आहे मित्रांनो की त्या चेअरवरती बहुतेक मानच्या ऐवजी दुसरंच कोणीतरी आहे. पण कोण असेल, यमुना की अमृता? काय वाटतं तुम्हाला? आणि यश कावेरीने स्वतः आता सत्याची कबुली देऊन मोठा धमाका तर केलाच आहे, परंतु आता ती ऐकणारी व्यक्ती नक्की कोण आहे आणि त्यामुळे मालिकेत आता नेमका कोणता ट्विस्ट येईल, कशी मालिकेची समीकरणं बदलतील, पाहणं मनोरंजक ठरणार आहे.